सर्व मित्रांना नमस्कार। मित्रांनो, आज गणित या विषयामधील नैसर्गिक संख्यांची बेरीज हा घटक आपण पाहणार आहोत। चला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण टाइप पहिला या ठिकाणी पाहतोय क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज, आणि टाइप 2 मध्ये आपण पाहणार आहे क्रमवार नसलेल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज। आणि या ज्या बेरजा करायच्या आहेत त्या पटकन ट्रिकच्या सहाय्याने कशा करायच्या त्याही मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे हे दोन्हीही टाइप अगदी शेवटपर्यंत बघून घ्या, कारण 10 ते 15 सेकंदामध्ये तुम्हाला यांची बेरीज करता येणार आहे। या ठिकाणी पहिलं उदाहरण आपण पाहूया। 1 ते 20 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती येईल असं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे। तर आपलं नेहमीप्रमाणे जे सूत्र आहे ते सूत्र पहिल्यांदा या ठिकाणी मी लिहितो। प म्हणजे पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या छेद 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या, हे आपलं सूत्र असणार आहे। आता यामध्ये आपण संख्या ठेवूया। पहिली नैसर्गिक संख्या, आता नैसर्गिक संख्या तुम्हाला माहित आहेत। पहिली नैसर्गिक संख्या या ठिकाणी 1 ते 20 विचारले, म्हणजे पहिली नैसर्गिक संख्या 1 अधिक शेवटची नैसर्गिक संख्या किती आहे 20 छेद 2 गुणिले, आता एकूण नैसर्गिक संख्या आपल्याला काढाव्या लागणार आहेत। पण तुम्हाला माहित आहे 1 ते 20 यामध्ये एकूण नैसर्गिक संख्या ह्या 20च असणार आहेत, बरोबर। तर हे 20 या ठिकाणी लिहितो। आता भाग द्या, बेक के बे बेंदाय 20, हे 20 आणि 1 21, हे गुणिले 10 बरोबर 21 10 210, हे आलं आपलं सूत्राच्या साहाय्याने उत्तर। पण मित्रांनो, आता आपल्याला सूत्र वापरायचं नाही। मग सूत्र न वापरता कोणत्या ट्रिकच्या साहाय्याने आपण 10 सेकंदामध्ये उत्तर काढू शकतोय ते पहा। चला काय करायचं, शेवटची नैसर्गिक संख्या गुणिले त्याच्या पुढची संख्या छेद 2 करायचं। पहा बरं का, हे ट्रिक आहे। शेवटची नैसर्गिक संख्या त्याच्या पुढची संख्या त्याला गुणिले करायची आणि भागिले 2 करायचं। आता या ठिकाणी 1 ते 20 विचारलेत, शेवटची नैसर्गिक संख्या 20 आहे, या ठिकाणी 20 घ्या। आता या 20च्या पुढची संख्या 21 असणार, छेद 2 करा, बेक बे 10 20, किती राहिलं 21 आणि 10 गुणाकार 21 10 210। बघा किती वेळ लागला, 10 सेकंद। या 10 सेकंदामध्ये तुम्ही पटकन अशा पद्धतीने या ट्रिकचा वापर करून उत्तर काढू शकता। या पद्धतीचंच एक उदाहरण घेऊया, म्हणजे तुम्हाला समजेल, आणि त्यानंतर आपण टाइप 2 ते पाहू। चला मित्रांनो, दुसरं उदाहरण पाहूया। 1 ते 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती येईल। आता सूत्राच्या साहाय्याने केलं किंवा मगाशीच्या ट्रिकच्या साहाय्याने केलं तर उत्तर 1 येणार आहे, हे तुम्हाला माहित आहे। आता पहिल्यांदा आपण काय करूया, जे तुम्हाला मगाशी ट्रिक सांगितली होती त्या ट्रिकच्या साहाय्याने आपण गणित करूया। काय सांगितली होती ट्रिक पहा तुम्हाला, शेवटची नैसर्गिक संख्या गुणिले त्याच्या पुढची संख्या भागिले 2। चला, शेवटची नैसर्गिक संख्या कोणती आहे ह्यामध्ये 1 ते 100 मध्ये 100, याच्या पुढची संख्या 100च्या 101 छेद 2, बेक के बे 5 10 50 आलं, 50 गुणिले 101, 50 गुणिले 101 किती उत्तर येतं 50 50, 50 50, 50 1 50 ला 0 हातच्या आले 5, हे 50 0 0 5 ला 5 आले, 50 1 50, 5050 हे उत्तर आलं। किती मिनिटात आलं, मिनिटात कुठलं, सेकंदामध्ये आलं। हेच तुम्ही आपल्या सूत्राच्या सहाय्याने सुद्धा करू शकता। त्यासाठी एकूण नैसर्गिक संख्या तुम्हाला काढाव्या लागणार, पण त्यासाठी हे एकदम सोपं वाटतं, तरी पण तुम्हाला करून दाखवतो। आपलं सूत्र काय होतं, पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या छेद 2
गुणुले एकूण नैसर्गिक संख्या. पहिली नैसर्गिक संख्या 1 अधिक शेवटची नैसर्गिक संख्या 100/2 गुणुले एकूण नैसर्गिक संख्या. 1 ते 100 मध्ये 100 नैसर्गिक संख्या असतात. बेके बे, बेपंचे 10, हे 50, हे 100 आणि 1, 101 गुणुले हे 50, 101चा आणि 50चा गुणाकार इथे केला 50-50. बघा यानं पण येतं यानं पण येतं, पण ही प्रोसेस पटकन होणारी आहे. समजलं सगळ्यांना ट्रिक? तर अशा पद्धतीने टाईप 1 क्रमवार नैसर्गिक संख्या असतील म्हणजे 1 पासून सुरू होणाऱ्या, तर हे तुम्ही पटकन 10 सेकंदामध्ये सोडवू शकता. आता आपण टाईप 2 बघूया. क्रमवार नसलेल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी करायची. चला मित्रांनो, टाईप 2 पाहूया. क्रमवार नसलेल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी करायची. अगोदर सूत्राच्या साहाय्याने आणि नंतर ट्रिकच्या साहाय्याने आपल्या. चला पहा, इथे विचारलंय 11 ते 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. आता सूत्र तुम्हाला माहित आहे. सूत्र काय आहे आपलं. पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या छेद 2 गुणुले एकूण नैसर्गिक संख्या. हे काय मी सगळं आता लिहित नाही. आता या ठिकाणी पहा मित्रांनो, पहिली नैसर्गिक संख्या यातली कुठली आहे माहित आहे तुम्हाला. या ठिकाणी 11 ते 100 पहिली 11 या ठिकाणी प्लस आहे अधिक शेवटची किती आहे 100/2 गुणुले. आता इथं बदल आहे पहा. एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत. आता 11 ते 100 मध्ये एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत यासाठी आपलं एक सूत्र आहे. ते सूत्र कोणतं आहे मागच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सांगितलं होतं. सूत्र काय आहे ते. एकूण संख्या कशा काढायच्या पहा. एकूण संख्या कशा काढायच्या. एकूण संख्या काढण्यासाठी शेवटची संख्या वजा पहिली संख्या आणि त्याच्यामध्ये अधिक 1 करायचं. शेवटची संख्या किती आहे 100 वजा पहिली किती आहे 11 अधिक 1 करायचं. 100 मधून 11 गेले 89 राहिलं अधिक 1 बरोबर 90 आलं. म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत 90 आहेत. किंवा तुम्ही 11 ते 100 म्हटल्यानंतर कळतं की पहिल्या 10 वजा केल्या 100 मधल्या 10 गेल्या 90 राहिल्या. हे समजलं. म्हणजे एकूण या ठिकाणी संख्या किती आल्या 90. चला हे सोडवा आता. बेके बे, बेचोक 8, 1 उरला, बेपंचे 10. इथं 100 आणि 11 100 आणि 11 किती झाले 111 गुणुले 45. चला यांचा गुणाकार करा. 111 गुणुले 45 याचं उत्तर येतं 4995. 45 × 45 ला 5 पुन्हा हातचे गेले 4 45 × 45 आणि 4 49 हातचे गेले 4 45 × 45 आणि 4 49 4995. 11 ते 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज येते 4995. पण आता आपल्याला ट्रिकच्या साहाय्याने पाहायचंय. ती ट्रिक काय आहे ती तुम्हाला मी लगेच सांगतो. आता आपली ट्रिक पहा. आता हे सगळे सूत्र वगैरे सोडून द्या. आता कसं करायचं पहा. पहिली नैसर्गिक संख्या गुणले तिच्या आधीची संख्या घ्यायची त्याला भागिले 2 करायचं. चला पहिली नैसर्गिक संख्या काय आहे 11. 11 घ्या. हिच्या आधीची संख्या 10 असणं छेद 2 करा. बेके बे, बेपंचे 10 बरोबर. पुढं 11 5 55 हे 55 आलं. हे इथंच राहू द्या. आता पुन्हा काय करायचं पहा. शेवटची जी संख्या आहे का ती शेवटची म्हणजे शेवटची नैसर्गिक संख्या गुणले शेवटची घेतल्यानंतर त्याच्या नंतरची घ्यायची. नंतरची संख्या भागिले 2 करायचं. म्हणजे कसं शेवटची किती होती 100 गुणिले नंतरची किती 101 छेद 2. हे बघा बेपंचे 10 हे 0 किती आलं हे आलं 50 गुणिले 101
ह्याचं उत्तर आपण मगाशी पण काढलं होतं बघा, 50 गुणिले 101चं उत्तर, याचं उत्तर येतं 50-50. हे बरोबर. आता पहा, इथं 55 आलं, इथं 50-50 आलं. आता काय करायचं, मी या ठिकाणी तुम्हाला दिसावं म्हणून लिहितो. ह्या 50-50 मधून 55 वजा करायचे. 50-50 मधून 55 वजा केले तर उत्तर येतं 4995. आणि हेच उत्तर आपण कुठं काढलं होतं, हे पहा या ठिकाणी काढलं होतं. म्हणजे ट्रिकच्या सहाय्याने पण हे असं करू शकतो किंवा सूत्राच्या सहाय्याने हे आपण या पद्धतीने करू शकतो. तुम्ही दोन्हीपैकी कोणत्या पद्धतीने आधी काढता येईल ते करू शकता. हे ट्रिक कशासाठी वापरायचे आहे, क्रमवार नसलेल्या नैसर्गिक संख्यांसाठी वापरायचे आहे. क्रमवार असतील तर मगाशी सांगितलं, आणि हे दोन पद्धतीनुसार तुम्हाला जे सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ही उदाहरणं सोडवू शकता. आता अशा पद्धतीची वेगळी उदाहरणं तुम्ही सोडवून पहा. आणखी एक उदाहरण घेऊया. आता पहा, या ठिकाणी प्रश्न घेतलेला आहे क्रमवार नसलेल्या संख्यांचा. 11 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. आता सूत्रानुसार पहिल्यांदा आपण करून पाहूया. चला, आता सूत्र काय आहे, पहिली नैसर्गिक संख्या, पहिली किती 11 अधिक शेवटची नैसर्गिक संख्या किती आहे 20/2 गुणुले एकूण नैसर्गिक संख्या. आता 11 ते 20 मध्ये 10च नैसर्गिक संख्या असणार. या 10 करा, बेक बे बे पंचे 10, हे 20 आणि 11 किती झाले 31 गुणुले हे 5 बरोबर, 5 एक 5, 5 एक 15, हे आलं 155 आपलं उत्तर. कळालं. तर अशा पद्धतीने तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता. किंवा दुसरी सांगितलेली जी ट्रिक आहे त्या ट्रिकच्या सहाय्याने जर करायचं म्हटलं तर त्या पद्धतीने तुम्ही आता स्वतः करून पहा, म्हणजे तुम्हाला दोन्ही गोष्टीचा सराव होऊन जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करून सांगा मला की हा व्हिडिओ कसा झाला आहे. आपण नंतर भेटूया. धन्यवाद.